लेट पण थेट अशीच आहे बरं काही शिक्षक भरती. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातली महत्वाची बातमी आणि अर्थातच भावी शिक्षकांसाठी ज्यांनी टेट 2025 दिलेली आहे आणि पोर्टल शिक्षक भरतीची ईगरली अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत केवळ तुमच्यासाठी. आणि ती आहे अर्थातच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णतः डिटेल्स मिळणार आहे. इवन तुमची नियुक्ती सुद्धा कोणत्या महिन्यात होणार आहे आणि जी आतापर्यंत जी आपण प्रतीक्षा केलेली आहे, परीक्षा होऊन महिनोनी महिने उलटलेले आहेत आणि तुमच्या हातामध्ये नियुक्ती लेटर सुद्धा कधी मिळेल, या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. आणि नुकतंच जे शासनाने जे पत्रक काढलेलं आहे पोर्टल भरती संदर्भातलं, त्याची सुद्धा डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्थातच आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला ही माहिती मिळतच राहते. तरी पण ऑथेंटिक, युथफुल आणि शिक्षक भरतीच्या ट्रॅकफुल इन्फॉर्मेशनसाठी सबस्क्राईब करायला आणि एका मित्राला शेअर करायला विसरायचं नाहीये. आणि यस भाई, लाईक तो बनता है. चला मित्रांनो, सध्या पोर्टल शिक्षक भरती संदर्भातलं महत्वाचं हे पत्रक आलेलं आहे ते आपण पाहूया आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की पोर्टलवरती जाहिराती कधी येतील आणि आम्हाला नियुक्ती लेटर कधी मिळेल आणि आम्ही आमच्या आस्थापना झेडपी, नपा, महानगरपालिका, इवन बऱ्याच आस्थापना सध्या पोर्टलवरती येतात राईट. आणि खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित संस्था सुद्धा पोर्टलला येत आहेत. त्यांच्यावरती आम्ही शाळेवरती, आस्थापनेवरती रुजू कधी होऊ याचं सुद्धा उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. सो स्टे कनेक्टेड, लेट्स गेट स्टार्टेड. आणि आता आपण तो GR पाहतोय ज्याच्यामुळे सध्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे मंत्रालयीन स्तरावर. आणि हा GR आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे दिनांक 30 जानेवारी 2026 नुसार. सध्या आपण पाहतोय की पवित्र पोर्टल शिक्षक भरती म्हणजे बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी 2022 या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचे कामकाज कुठली कंपनी पाहत होती तर तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाहत होती. शिक्षण आयुक्त यांचं जे लेटर आहे टेट 2025 संदर्भातलं पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीच्या किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा व यासाठी एकूण खर्च रुपये टेट 2025 ची जी प्रक्रिया आहे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय राहून जवळपास 1 वर्ष किंवा त्याच्यानंतर जी काही पूर्णता प्रक्रिया देण्यासाठी एवढी जी पैशाची मान्यता आहे ती देण्यात आलेली आहे. आणि एकूण खर्च रुपये आपल्या समोर सगळ्यांना दिसतोय 68,84,120 रुपये GST सह एवढी मान्यता देण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सध्या निकाल जाहीर झालेला आहे आणि शिक्षक भरतीसाठी आपण तर वाट पाहतच आहोत. त्यामुळे तोपर्यंत जर इन बिटवीन यांना असं सांगायचं आहे की इन बिटवीन या शासन निर्णयानुसार जर 2025 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, रिक्त पद भरण्याची तातडी आहे, सदर कामकाज संवेदनशील व अचूकपणे हाताळण्यासाठी नवीन एजन्सीला काहीसा अधिक कालावधी लागू शकतो. आणि ही जी कंपनी आहे तिला या प्रक्रियेचा, गोपनीयतेचा, अचूकतेचा आलेला अनुभव, कामकाजाच्या दरात कोणती वाढ न करणे, मूळ RPF मध्ये अट, ज्या पद्धतीने कंपनीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कामकाज समाधानकारक वाटल्यास आणि जर ही प्रक्रिया अजून जर पुढे वाढली तर मात्र आतापर्यंत ज्या काही बाबी या कंपनीच्या यांच्या निदर्शनास होत्या त्या निदर्शनानुसार या पत्रकामाबाबत करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की समर्थनार्थ सदर पत्राद्वारे निदर्शनास आल्या आहेत
या बाबी विचारात घेऊन प्रकल्प अंमलबजावणी समितीने संदर्भ क्रमांक 3 अन्वये सदर प्रस्तावात सहमती दर्शवली आहे. म्हणजे थोडक्यातच काय, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची ऑनलाईन कामकाज, म्हणजे ज्या काही याद्या लागतात, पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी, आतापर्यंत IBPSने परीक्षा घेतलेली आहे, राईट. आता मात्र जे पुढचं कामकाज आहे ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी आता जो खर्च आहे वार्षिक नव्याने प्रसिद्ध करण्यास व त्यासाठी वार्षिक अंदाजे खर्च रुपये त्यांनी जो इतका दिलेला आहे तेवढा खर्च देखील प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली आहे. आता जो शासन निर्णय पहिला काय आहे ते आपण पाहूया. सध्या हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे पुढील कामकाज हाताळण्यासाठी कोणाला देण्यात येत आहे, सन 2025चं, तर ते अर्थातच तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड किमान 1 वर्ष किंवा जो काही वेळ लागणार आहे मुलाखतीशिवाय, मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा, यापैकी जे नंतर घडेल एकूण खर्च जो आहे 68,84,120 एवढे जे आहेत यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. याच्यामधला आजचा शासन निर्णय आहे त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा 1 वर्ष कालावधीच्या ऑनलाईन कामकाजाकरता नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास यासाठी होणारा अंदाजे खर्च आहे 74,34,849 फक्त. यास देखील शासनाने मान्यता दिलेली आहे. आता या पद्धतीचे महत्त्वाचे निर्णय या शासन निर्णयामुळे झाल्यामुळे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सोबतच तलिस्मा कॉर्पोरेशन लिमिटेडला या संस्थेमार्फत काम राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या नवीन एजन्सीची निवड झाल्यास तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीज 1 महिना कालावधीची पूर्वसूचना एजन्सीज करण्यात आलेला करार संपुष्टात आणावा. हे कॉन्ट्रॅक्ट गेलं तर मात्र यांना ही तलिस्मा आहे त्यांना सुद्धा पहिल्यांदा 1 महिना पूर्वसूचना द्यायची आहे आणि मग त्यांच्याशी केलेला हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला आपण करार म्हणूया, तो मात्र नंतर संपुष्टात आणायचा आहे. अशा संदर्भातले महत्त्वाची माहिती आपल्याला या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे, सांगण्यात येत आहे. आणि हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे. अशा संदर्भातलं त्यांनी हे डिटेल्स आपल्यापर्यंत दिलेले आहेत. मित्रांनो, आता तुम्ही ज्याची वाट पाहत आहात तो वेळ सांगण्याची आलेली आहे. तर आता जाहिराती कधी अपलोड होतील? एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिराती अपलोड व्हायला ऑफिशियली सुरुवात होईल. तरीसुद्धा मुख्याध्यापक लॉग इनला सध्या ज्यांच्या संस्थेच्या ज्या आस्थापनाच्या जाहिराती पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या मात्र जाहिराती सध्या अपलोड करण्याची लॉग इनला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सोबतच अशा बऱ्याच आस्थापना आहेत त्यांचं सध्या सर्व प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे, त्यांना सुद्धा सध्या ती उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु सर्वांना जी डेडलाईन आहे सध्या जी इन प्रोसेसमध्ये आहे त्यांना मात्र सध्या क्लिअरली शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही लवकर ही प्रोसेस पूर्ण करायची आहे आणि लवकरात लवकर पूर्ण करून लवकरात लवकर हे जाहिरातीचं हे काम आहे ते पूर्ण करायचं आहे. मग उमेदवारांचा नेक्स्ट प्रश्न आहे की आम्हाला प्रिफरन्सेस कधी येतील? सध्या आपण पाहतोय की 50च प्रिफरन्सचा कॅप आहे, अनलिमिटेड करण्यात यावं. सोबतच ते नाही झालं तर प्रिफरन्स वाढून देण्यात यावे. त्याच्या संदर्भातला अहवाल शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातून आयुक्त कार्यालयाकडे शिवनिटी फाउंडेशनच्या निवेदनानंतर मागितलेला आहे. या संदर्भातले आपण पूर्णतः तुम्हाला डिटेल दिलेले आहेत. आता जो महत्त्वाचा तुमच्या आमच्या समोर प्रश्न आहे तो म्हणजे प्रिफरन्सेस कधी येतील आणि तुम्हाला नियुक्ती कधी मिळेल? मित्रांनो, सांगायला आनंद होतोय की तुम्हाला प्रिफरन्स हे एप्रिल महिन्यामध्येच येतील आणि तुमची नियुक्ती आहे की ती लिस्ट आहे ते हार्डली 15 मे पर्यंत लागून जाईल आणि अर्थात तुमचं हे सर्व जे आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो पूर्ण झालेला असेल. पहिल्या टप्प्याबद्दल बोलते मित्रांनो, शिक्षक भरती ही टप्प्यामध्ये होणार आहे, हे काही सांगायला नको आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं, याच्यासाठी शासनाने एखादा निर्णय घ्यावा आणि कॉल घ्यावा. आता त्यांनी तो घेतलेला आहे आणि आतापर्यंतच्या जे काही अडसर होत्या त्याही दूर झालेल्या आहेत. तुमच्या मनामध्ये अजून एक प्रश्न असेलच की किती पदांना मान्यता आहे आणि किती पदांची भरती होणार आहे. याच्यासाठी स्टे कनेक्टेड. याच्या संदर्भातला आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह ऑफिशियल ऑथेंटिक मंत्रालयातील फॉलोअप नंतर तुमच्यापर्यंत नक्की येऊ.
आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा जो निर्णय आहे तो येण्याची तुम्ही वाट पाहत होताच आणि आता तो प्रत्यक्षात आलेला आहे. फक्त आता आपण वाट पाहतोय की आपल्याला प्रिफरन्सेस कधी अवेलेबल होतील आणि त्याच्यासाठी सुद्धा आपला फॉलोअप, जागेवाढीसाठी सुद्धा आपला फॉलोअप असाच सुरू राहील. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सर्वांपर्यंत पोचवायचं तर आहेच आणि शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन केलंच असेल, नसेल तर फटाफट जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. सो स्टे कनेक्टेड अँड सी यू सून.